श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णम्। नमस्कार. वेदचक्षु व्याख्यानमाला आयोजित 191 व्याख्यानांच्या संकल्पामध्ये मी डॉक्टर सुमुग्धा सारंग रानडे उपस्थित सर्व आदरणीय माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिषप्रेमी आणि ज्योतिष अभ्यासक यांचे मी स्वागत करते. आज या व्याख्यानमालामध्ये विजया दिलीप जोशी या ज्योतिर्विद आहेत. ते आपल्याला प्रतिभावंतांचा जन्मदाता हर्षल याविषयी काही मार्गदर्शन करणार आहेत. मी विजया दिलीप जोशी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा परिचय द्यावा आणि त्यांच्या विषयावरती बोलण्यास सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव विजया दिलीप जोशी. मी पुणे येथे असते. माझा एक छोटासा परिचय मी तुम्हाला देऊ इच्छिते की मी इथे भीमा कोरेगावात म्हणजे पुण्यात भीमा कोरेगावात मी इंग्लिश मीडियम मध्ये ऍज अ टीचर म्हणून नर्सरीच्या मुलांना शिकवते आणि ज्योतिष विशारद मी पास आउट केले आणि आणखी ज्योतिष शास्त्राची एक माझी प्रॅक्टिसही सुरू आहे. माझे जे गुरुवर्य आहेत सौरभ सर, मुग्धा मॅडम, इंदुलकर मॅडम आणि पावले सर, चंद्रकला जोशी मॅडम, आणखी माया कोटीवाले मॅडम, ह्या लोकांचं मला खूप छान मार्गदर्शन मिळतंय आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी आज इथपर्यंत आले आहे. त्यामुळे मी माझ्या सर्व गुरुवर्यांना वंदन करून मी माझं इथे हर्षल ग्रहाविषयी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. हर्षल ग्रहाचा शोध हा 1781 मध्ये लागला. हर्षल हा प्रचंड शक्ती असलेला पुरुष तत्वाचा ग्रह आहे. हा ग्रह काहीसा मंगळासारखा उतावळेपणा व बुधासारखी अफाट बुद्धिमत्ता आहे. हर्षल शुभ संबंधित असता कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तम आकलन शक्ती, कल्पना शक्ती, स्फूर्ती देणारा ग्रह आहे. त्याच्या परिणामात अचूकता आणि वेग आहे, शक्ती आहे. हर्षलच्या चौकसपणातून संशोधन करता येते. पूर्वपार चालत आलेल्या जुन्या रूढी परंपराच्या विरुद्ध दिशेने चालणारा हर्षल आहे. हर्षलचा प्रकाश हा दैदिप्यमान आहे. हर्षल कडकडणाऱ्या विजेप्रमाणे आहे. हर्षल
जवळ उत्कृष्ट प्रकारची अंतस्फूर्ती आहे. जुने मोडून नवीन निर्माण करणारा हर्षल हा ग्रह आहे. हर्षल हा ग्रह स्फोटक तर पाताळ यंत्री, राजकारणी, स्वार्थी आहे. हर्षलचा अंमल हा स्फोटक पदार्थांवर आहे. हर्षल बिघडल्यास किंवा ग्रहांच्या अशुभ योगात आल्यास संकटात तीव्रता व अनपेक्षितपणा दिसून येतो. आता हर्षलचा जो स्वभाव आहे, हर्षल हा एक तमोगुणी ग्रह आहे. सर्वसामान्य विचार केला तर मंगळ ग्रहाच्या कारकत्वांशी हर्षल काही मिळता जुळता आहे आणि तो कुठल्या स्थानी आहे ह्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. एखादं वाईट फळ आपल्याला जर त्याच्याकडून काही मिळणार असेल तर तो कुठल्या स्थानी आहे, कोणाच्या दृष्टीत आहे, केंद्र योगात आहे का, षडाष्टकात आहे का, हे सर्व पाहावं लागतं. तमोगुण आणि चिडखोरपणा एखादे अशुभ फळ देण्याकडे हर्षलचा विचार केल्यास हा त्याचा स्वभावच आहे. प्रत्येक गोष्टीच्या मुळात जाऊन त्याचा शोध घ्यायचा आणि त्याची माहिती करून घ्यायची हा हर्षलचा मूळ स्वभाव आहे. चौकशी करणे, माहित नसलेल्या गोष्टी मोठ्या जिद्दीने माहित करून घेणे, त्याकरिता धडपड करणे वा सतत प्रयत्न करणे हर्षलचा पिंड आहे. म्हणून कुंडलीत इतर ग्रहांची चांगली साथ मिळाली तर मोठमोठ्या संशोधनाच्या गोष्टी हर्षलकडून सहजगत्या होताना दिसतात. आता सुधारक हर्षल जर आपण विचारात घ्यायचा म्हटलं तर विचार आणि आचाराच्या काळाच्या पुढे जावयाचे हर्षलचा स्वभाव आहे. म्हणजे प्रवाहाच्या उलट्या दिशेने हर्षल हा चालणार. जुन्या रूढी परंपरा ह्या तो अजिबात न मानणारा असा ग्रह. साहजिकच असा हर्षल प्रधान व्यक्तींच्या लोकांच्या कुंडलीत विक्षिप्त म्हणून ओळखला जातो. तसे पाहिले तर हर्षल ग्रह स्वभावात मोठा सुधारवादी ग्रह आहे. त्याला भोंगळ चालीरीती, आचार विचार, रूढी परंपरा व कल्पना ह्या मुळीच आवडत नाही. म्हणून ह्या सर्व गोष्टींचा तो त्याग करतो. हा हर्षल मोठा सुधारमतवादी, परंपरा, रूढी यांची कदर तो करत नाही. सदैव काळाच्या 2 पावले पुढे जायचे, काहीतरी विक्षिप्त करायचे आणि विचित्र व असामान्य क्षेत्रात बुद्धी चालवायची असा त्याचा दंड असतो. आता आणखी जर आपण हर्षलचा विचार करायचा म्हटलं तर हर्षल हा प्रथम स्थानात असल्यानंतर आपल्याला कशा प्रकारची फळे देईल. हर्षल जर कोणाच्याही पत्रिकेत प्रथम स्थानी असता विक्षिप्त व लहरी स्वभाव असतो, अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असते, हे गुण त्यांच्यात सापडतात. अस्थिरता, चंचलता पण असते. प्रथमातील हर्षल मध्ये उत्कृष्ट प्रकारची धडाडी, आत्मविश्वास, अचाट कार्यशक्ती आहे. आता कुंडलीत हर्षल द्वितीय स्थानी असता आर्थिक दृष्ट्या अस्थिरता देतो, अनपेक्षित खर्च होतात, बोलण्यात फटकळपणा येतो. म्हणजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांना जुळून घेण्यासाठी त्रास होतो. मंगळाच्या जर कुयोगात तो असेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी त्याचे विचार जुळून घेण्यासाठी त्याला खूप अडचणी येतात. तृतीयातील हर्षल उच्च प्रकारची बौद्धिक वैचारिक शक्ती असते. तृतीयातील हर्षल हा अंतर्ज्ञान शक्ती, कल्पना शक्ती चांगली देतो. हा हर्षल तृतीयातील जो हर्षल आहे तो अक्षर आपले एकसारखे कधीही दाखवत नाही. चतुर्थातील जो हर्षल आहे हा व्यक्तीला सुख लाभू देत नाही. मातृसौख्याच्या दृष्टीने तो अनिष्टकारक आहे. ह्या स्थानातील हर्षल हा वास्तुसौख्यही आपल्याला लाभू देत नाही. पंचमात जर हर्षल असेल तर बौद्धिक दृष्ट्या जास्त धडाडी असते. पंचमातील हर्षल हा प्रेमात पुढाकार घेतात. कोणत्याही कलेसाठी हा पोषक असतो. हा जर शुभयोगात असेल तर कोणत्याही कलेसाठी हा पोषक असतो. हा पंचमातील हर्षल गूढशास्त्राच्या दृष्टीने ही खूप चांगली फळे देतो. संततीच्या दृष्टीने गर्भपात किंवा प्रसूतीस त्रास वगैरे गोष्टी हा हर्षल दाखवतो. षष्ठ ह्या स्थानातील हर्षल मानसिक त्रास
देतो. बुद्धिभ्रंश, फिट्स, मेंदूचे विकार हा हर्षल दाखवतो. आता सप्तमात जर हर्षल असेल तर हा विवाह जो आहे तो एक विचित्र पद्धतीने विवाह दाखवतो. ह्या स्थानात हर्षल असतात, जोडीदार जो आहे तो विक्षिप्त आणि लहरी स्वभावाचा असतो. नवरा बायकोमध्ये मतभिन्नता असते. सप्तमातील हर्षल हा प्रतिस्पर्धीमुळे आपल्याला त्रास दाखवतो. आता हर्षल जर अष्टमस्थानी जर असेल, अनपेक्षित आकस्मिकरित्या मृत्यू दाखवतो, पण गूढशास्त्राची ही आवड हा दाखवतो. नवम स्थानात जर हर्षल असेल तर दूरचे प्रवास, परदेश योग दाखवतो. हा हर्षल जीवनातील गूढ तत्वे शोधण्यात प्रवीण आहे. ह्या हर्षल मध्ये उच्च प्रकारची बुद्धिमत्ता आहे. धार्मिक बाबतीत हर्षलचे विचार अत्यंत विक्षिप्त असे असतात. गूढशास्त्राची पण आवड हा हर्षल दाखवतो. दशम स्थानात जर हर्षल असेल तर ही लोके वारंवार व्यवसाय बदलतात. अनेक वेळा व्यवसाय त्यांच्या बदल होतो. त्यांना ध्येय गाठण्यासाठी वाटेल त्या गोष्टींचा अवलंब करावा लागतो. वडिलांशी पटत नाही किंवा पितृसौख्याचा नाश होतो आणि जीवनात स्थिर अवस्था हा हर्षल आपल्याला देत नाही. एकादश स्थानी जर हर्षल असेल तर सांपत्तिक गोष्टीत अनिश्चितता दाखवतो आणि मित्रांशी वारंवार भांडणे होतात. मोठ्या भावंडाशीही आपले मतभेद होतात. द्वादश स्थानी जर हर्षल असेल तर सांपत्तिक अडचणी आणतो. बंधन योग किंवा बेअब्रू होण्याचे प्रसंग येतात. आता हा हर्षल जो आहे हा कुंडलीत शुभ किंवा अशुभ योगात असल्यानंतर आपल्याला कशा प्रकारची फळे देईल. आता जर शनी हर्षल युती जर असेल कुंडली शुभ योगात, शनी हर्षल जर शुभ योगात असतील तर चिकाटी, शांत वृत्ती, व्यवहारी वृत्ती व कष्ट करण्याची तयारी हा हर्षल दाखवतो. हर्षलची तडफ यांचा सुरेख संगम होतो. शनी हर्षल शुभयोग अत्यंत शक्तिमान असला तरी इतर ग्रहांची साथ त्यास असते. हर्षलच्या तडकाफडकीने एखादे कार्य पूर्ण करता येते. ह्या योगात शक्ती, युक्ती व बुद्धी यांची सांगड उत्तम दिसते. आता न्यूटन जे आहेत त्यांच्या कुंडलीत आहे शनी हर्षल नवपंचम योग आहे. प्र के अत्रे जे आहे यांचंही सिंह लग्न आहे. चतुर्थात त्यांच्या शनी हर्षल युती आहे. आता हीच युती जर अशुभ असेल तर चंचलपणा, लहरीपणा तसेच उद्धटपणा असे दुर्गुण दिसतात. हे दोन्हीही ग्रह विरुद्ध दिशेने काम करणारे असल्यामुळे मानसिक ताण उत्पन्न होतो. वेळ, बुद्धिभ्रंश, भावनांचा उद्रेक अशी फळे आपल्याला दिसून येतात. तर बुध हर्षल जर शुभ योगात असतील, बुध हर्षलचे कोणतेही शुभ योग बुद्धिमत्ता दर्शकच असतात. अशा योगात अत्यंत हुशार व कल्पक बुद्धीचे लोक असतात. बुधाच्या बौद्धिक बाजूला शुभ योगात हर्षलची मिळणारी चेतना व्यक्तीला एखादा उत्तम बौद्धिक व्यासंग देण्याची शक्यता असते किंवा कोणत्याही क्षेत्रात अशा व्यक्ती स्वतःच्या बुद्धीची झलक दाखवू शकतात. हा योग उत्तम समय सूचकता व स्मरणशक्ती देणारा आहे. अशा व्यक्तींची स्मरणशक्ती कित्येक वेळा अद्भुत आढळते. बुध हर्षल ही जर युती असेल तर ह्या लोकांचे वक्तृत्व चांगले असते, चौकसपणा असतो, संशोधक वृत्ती असते, काहीतरी शोध लावण्याकडे यांचा कल असतो, नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याकडे यांचा कल असतो. आता बुध हर्षलचे कोणतेही शुभ योग हे बुद्धिमत्ता दर्शक असल्याने लेखक, नाटककार, पत्रकार वगैरे लोकांच्या कुंडलीत हा योग प्रामुख्याने आढळतो. बौद्धिक क्षेत्रात हा योग जसा जास्त बोलका आढळतो तसाच इतर क्षेत्रातील ज्या व्यक्ती काही नाविन्यपूर्ण कार्य करतात आपल्या बुद्धिविलासाने उद्योग धंद्यात यश मिळवतात. ज्योतिषी, मानसशास्त्रज्ञ, विचारवंत वगैरे ह्या लोकांच्या कुंडलीतही बुध हर्षल हा सहाय्यभूत ठरतो.
किंवा बुध हर्षल हा शुभ योगात असता गणित, संख्याशास्त्र, ग्रंथ प्रकाशन, वृत्तपत्र, छापखाने ह्या क्षेत्रातही व्यक्तीला पुढे आणतो. तर हा बुध हर्षल जर हा अशुभ योगात असेल, बुध हर्षल हा जर अशुभ योगात असेल तर कोण एक मिनिट बुध हर्षल हे अशुभ योगात असता कुंडली इतर जर योग चांगले नसतील तर बुद्धिमत्तेच्या दृष्टीने हे फार त्रासदायक ठरतात. असे लोक हुशार असले तरी स्वभावाच्या दृष्टीने अशुभ परिणाम करतोच. अशा व्यक्ती अहंकारी असतात किंवा त्याबद्दल आवाजवी मोठ्या कल्पना करतात. अशा व्यक्ती मोठ्या तऱ्हेवाईक, लहरी व विक्षिप्त आढळतात. अशा व्यक्तीचे सहसा कोणाशी फार पटत नाही. अत्यंत स्वतंत्र वृत्तीच्या व तितकीच हट्टी स्वभावाची माणसे असल्याने त्यांना इतरांच्या मताचीही पर्वा नसते. हे बिघडलेले बुध हर्षल जर कुंडलीत असतील तर ही गुन्हेगारी प्रवृत्तीही दाखवतात. बुध हर्षलचे अशुभ योग इतर कुयोग असता मेंदूवर जास्त परिणाम करतात. बुध एखाद्या पाप ग्रहांच्या योगात असता चंद्र शुक्र बिघडलेले असता अत्यंत संशय वृत्ती, फिट्स, मेंदूचे विकार, मनोविकृती, वेळ असे परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात. शुक्र हर्षल, शुक्र हर्षल हे जर शुभ योगात असतील, कलाकारांच्या कुंडलीत आपल्याला शुक्र हर्षल योग हे पाहावयास नक्की मिळणार. कारण शुक्र हर्षल हा कलाप्रेमी, सौंदर्यप्रेमी आहे. ह्या ग्रहाला हर्षलच्या ह्या शुक्राला जर हर्षलची चांगली शुभ योगातली शक्ती आणि साथ मिळाली तर ही लोक मोठ्या नजरेत भरण्यासारखी होतात. ह्या योगात शुक्र हर्षल या दोघांची फळे जास्त पाहायला मिळतात. किंवा नवम पंचम लाभ योग बौद्धिक बाबतीत किंवा कलेच्या दृष्टीने मोठी चांगली फळे पाहावयास आपल्याला मिळतात. शुक्र हर्षल हा जर अंशात्मक शुभयोग असेल तर पुष्कळ ओळखी असतात. व्यक्तीला सामाजिक कार्याची आवड असते, हौशी व आनंदी वृत्ती असते, सौंदर्याची आवड असते, चित्रकला, फोटोग्राफी, काव्य गायन वगैरे कलांची आवड असते. शुभ योगात विवाह संबंधी अभिनव कल्पना असतात. प्रेम विवाह अथवा सहवासोत्तर विवाहाची शक्यता असते. प्रेमाच्या बाबतीत जास्त पुढाकार घेणारे लोक असतात. स्त्रियांच्या कुंडलीत शुक्र हर्षल जर शुभ योगात असतील तर सौंदर्य अभिरुची, नटवेपणा, कपडे व इतर बाबतीत छान छौकीन जास्त देतो. वागणे, चालणे, बोलणे मोठे आकर्षक व विशिष्ट प्रकारचे असते. नवनवीन अभिनव गोष्टींचे आकर्षण असते. आता हा हर्षल आणि शुक्र जर हे अशुभ योगात असतील, हर्षल शुक्र जर अशुभ योगात असतील तर ही अत्यंत जोरदार फळे त्यांना पाहावयास मिळतात. शुक्राच्या केंद्रात किंवा प्रतियोगात हर्षल जर थोड्याफार बिघडलेल्या प्रमाणात असेल तर असे लोक विकृत असतात. अशा योगात वैवाहिक जीवनाचा प्रांत मोठा, नाजूक व बिकट झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. हा योग व्यक्तीला सांसारिक सुख लाभू देत नाही. वैवाहिक जीवनात संघर्ष, असमाधान, अशांतता निर्माण होऊन त्या दृष्टीने एक टांगती तलवार व्यक्तीवर असते. पण बाकी इतरही गोष्टी पाहणं गरजेचं आहे. फक्त शुक्र हर्षल अशुभ योगात आहे असं नाही. सप्तमेश कसा आहे, सप्तमाची स्थिती कशी आहे, सप्तमावर कोणाची दृष्टी आहे का, हे सर्व योग पाहणंही गरजेचं आहे. शुक्र हर्षल अशुभ योगात
असता विवाह ठरताना सुद्धा अडचणी व त्रास होतात. शुक्र हर्षल अशुभ योगात असणाऱ्या व्यक्ती वैवाहिक जीवनसाथी विक्षिप्त, लहरी, हेकट, अहमन्य असतो. घटस्फोट घेतलेल्या किंवा तीव्र प्रकारचे समाधान असणाऱ्या कुंडल्यात शुक्र हर्षल अशुभ योग जास्त आढळतो. हा योग स्वभावाच्या दृष्टीने जसा महत्वाचा आहे तसाच वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या दृष्टीने व बौद्धिक दृष्टीने तफावत दाखवणारा ग्रह आहे. स्त्रियांच्या कुंडलीत असा योग असता अशा स्त्रिया एकच कुटुंब संसार करणे अशक्य असते. शुक्र हर्षल कुयोग असून इतर मानसिक कमकुवतपणा दाखवणारे योग असतील तर एखादी मनोविकृती, फिट्स येणे, हिस्टेरिया वगैरे परिणाम आढळतात. शुक्र हर्षल अशुभ योगात वैचारिक उथळपणा जास्त देतो. आता हे जर अशुभ योगात असते, दोघांना जर राशी बल, स्थान बल हे जर चांगल्या प्रकारे मिळत असेल तर एवढीही अशुभ फळे मिळणार नाही. मग कला क्षेत्राकडे त्याची जास्त ओढ असेल आणि काव्य ह्या क्षेत्रातही त्याची जास्त ओढ असेल. आता मंगळ आणि शुक्र हे जर शुभ योगात असतील मंगळाच्या शक्तीला हर्षलशी जर जोड मिळाली तर प्रचंड चेतना असलेले योग असणाऱ्या व्यक्ती ह्या आढळतात. मोठ्या धडाडीने व उत्साहाने कार्य करणाऱ्या असतात. असे लोक निश्चयी व करारी वृत्तीचे असतात. एखादा कोणतेही कार्य हाती घेतले की ते सर्व शक्तीनिशी पुरे केल्याशिवाय राहत नाही. अशा लोकांना सर्वसाधारण प्रतिकूल अथवा वाईट परिस्थितीत कार्य करावे लागते. असे असले तरी काम करण्याची धमक आणि इच्छाशक्ती ही त्यांच्याकडे जोरदार आढळते. ह्या योगात कोणत्याही परिस्थितीतून पुढे जायचे आहे, वाटेल ते कष्ट करायची तयारी ह्या मंगळ हर्षलकडे असते. बौद्धिक राशीतून होणारे ही शुभयोग कुंडलीचा जो दर्जा आहे तो अगदी म्हणजे कसा आहे हे आधी समजून घ्यायचा आणि त्यानंतर आपण ह्या गोष्टी आपण सांगाव्या. चिकित्सक बुद्धी, संशोधक बुद्धी, उत्कृष्ट बौद्धिक तंत्र वगैरे दृष्टीने जास्त शुभ फलदायी असतो. मंगळ हर्षल शुभयोग जास्त धडाडी सामर्थ्य देणारा असला तरी मंगळाला स्थानगत शुभत्व नसता हे योग संकटाला आमंत्रण देणारे ठरतात. मंगळ हर्षल शुभयोग असून सुद्धा मंगळ वा हर्षलशी शनी किंवा रवी सारख्या ग्रहांचा प्रतियोग अथवा केंद्रयोग जर झाला तर ही युती त्रासदायक ठरू शकते. आता मंगळ हर्षल शुभयोग हे कोणतेही शास्त्र, तंत्रविज्ञान, इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग, मर्दानी खेळ ह्यात प्रावीण्य दाखवतात. मंगळ हर्षल अंशात्मक लाभ योगात मंगळाच्या तृतीयात हर्षल असता एखादा भाऊ परदेशात जाणे वगैरे अशा गोष्टी पाहावयास मिळतात. आता हा जर योग अशुभ असेल तर आपल्याला काय त्रास होऊ शकतो? एक मिनिट मी पाणी पिते. मंगळ हर्षल युती योगात वर्णन केलेली अनेक फळे अशुभ योगातही आढळतात. मंगळ हर्षल अशुभ योग असणाऱ्या व्यक्ती अत्यंत भांडकुदळ, तापट, कोणत्याही गोष्टीने अगदी टोकाला जाणाऱ्या असतात. अशा व्यक्ती अविचारी कृत्य करण्यात आघाडीवर असतात. आपले साध्य हस्तगत करण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करतात. अविवेकी व विक्षिप्त ध्येय धोरणामुळे कित्येक वेळा जीवनात अपयश येते.
चुकीच्या निर्णयामुळे मोठे त्रास होतात. कुंडलीचा दर्जा सामान्य स्वरूपाचा असता कर्जबाजारीपणा व सांपत्तिक संकटे येतात. चंद्र आणि हर्षल जर शुभयोगात असतील तर चंद्र हर्षल मधील शुभयोग कुंडलीच्या इतर दृष्टीने दर्जा उत्तम असण्यात विशेष परिणामी दिसतात. शुभयोगात चंद्राच्या मानसिक शक्तीला हर्षलच्या शक्तीची जोड फायदेशीर ठरते. असे योग असणाऱ्या व्यक्ती मोठ्या अभ्यासू, चौकस व ज्ञान ग्रहण करण्यात अत्यंत शीघ्र असतात. अशा व्यक्ती सर्वसाधारण कलाप्रेमी अथवा शास्त्रप्रेमी असतात. ह्या योगात उत्तम अंतर्ज्ञान शक्ती, प्रेरणा, स्फूर्ती, आकलन शक्ती असते. कलोपासना, लेखन अथवा एखादा छंदात हे लोक जास्त मग्न असतात. चंद्र हर्षल शुभ योग जर असेल तर टेलिकम्युनिकेशन, रेडिओ, इंजिनिअरिंग वगैरे गोष्टी हा पोषक ठरतो. शुभ योगात असल्यानंतर अशा व्यक्ती बुद्धी अगदी स्वतंत्र तऱ्हेने चालते. शुभ योगात असणारे व्यक्ती सुद्धा हर्षलच्या गुणधर्माप्रमाणे लहरी, हट्टी व विक्षिप्त आढळतात. चंद्र हर्षल शुभयोग असून त्याच्याशी रवी, बुध, गुरु सारख्या ग्रहांचा शुभयोग असतात. अशा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात महत्वपूर्ण नेत्रदीपक कार्य करतात. हे चंद्र शुक्र जर अशुभ योगात असतील तर चंद्र शुक्र अशुभ योगात जर असेल तर अशा व्यक्ती दुसऱ्याच्या तंत्राने चालत नाही. स्वतःच्याच मनाचं जे आहे ते खरं करणारे असतात. चंद्र हर्षल कुयोग हा कौटुंबिक व वैवाहिक जीवनातही सुख लाभू देत नाही. चंद्राच्या अंशात्मक सप्तमातील हर्षल स्त्रियांच्या कुंडल्यात सांसारिक सुखाच्या दृष्टीने मोठी अशुभ फळे देताना आपल्याला दिसतो. अत्यंत हट्टी व स्वमतानुग्रही हे लोक असल्याने त्यांना दुसऱ्यांचा सल्ला हे कधीही मानत नाही. नमते घेण्याची वृत्ती यांच्याकडे नसते. अगदी धरेला पडणारे लोक असतात. सर्वसामान्य पत्रिकेत चंद्र हर्षल अशुभ योगात असता मानसिक चांचल्य दर्शवतात. ह्या योगात लहान मुले फार चंचल असतात. चंद्र हर्षल केंद्र व प्रतियोग मानसिक दृष्ट्या जास्त ताण निर्माण करणारे असतात. अशा लोकांना राग, दुःख वगैरे भावनांवर ताबा राखता येत नाही. अत्यंत चिडखोर, विक्षिप्त व लहरी व्यक्ती ह्या योगात दिसतात. कोणाशीही दीर्घकाळ सौख्य राहत नाही. मित्रमंडळी, नातेवाईकांची वितुष्ट येते. सामाजिक क्षेत्रात गोष्टी अंगलट येऊन मनस्ताप होतात. मंगळ किंवा शनी दुस्थानी असता, कुयोगात असता जीवावरचे प्रसंग किंवा तीव्र प्रकारचे अपघात ह्या योगात घडतात. मला हर्षल विषयी जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे जे गुरुवर्य आहे त्यांनी मला मार्गदर्शन करावं इथून पुढे. पावले सर. विजया. हा बोला मॅडम, बोला. झालंय तुमचं? हो हो. खूपच छान, म्हणजे आनंद वाटला मला. खूपच छान हर्षलच्या संदर्भात. हे सगळं तुमचं मार्गदर्शन आहे. तुम्ही सौरभ सर आणि इंदुलकर मॅडम यांचं मला इतकं छान मार्गदर्शन लाभलंय. आणि महत्वाचं म्हणजे पावले सरांनी मला ह्या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची जी संधी दिली, त्यामुळे पावले सरही माझ्यासाठी म्हणजे खूप काही आहे. तुम्ही लोकांनी मला इथपर्यंत आणलं. मी तुमचे खूप खूप आभारी आहे. आपली विद्यार्थिनी पुढे जाते ह्याच्यामध्येच आम्हाला खरं खूप आनंद असतो. आणि तू खरंच उत्कृष्टपणे हर्षल ग्रहाविषयी सांगितलेलं आहे. अशीच उत्तरोत्तर तू प्रगती करत राहा. धन्यवाद. मी आता पुढील लेक्चरसाठी माननीय गुरुवर्य डॉक्टर सौ चंद्रकला जोशी मॅडम यांना आमंत्रित करत आहे.